आपण बोलणार आहोत आपल्या सर्वात आवडत्या आणि रंगीबेरंगी सणाबद्दल, म्हणजेच दिवाळीबद्दल. पण तुम्ही कधी विचार केलायत का की आपण दिवाळी का साजरी करतो? चला मग जाणून घेऊया या सणामागची एक सुंदर कथा आणि अर्थ. दिवाळी म्हणजे दीपावली. या शब्दाचा अर्थच आहे दीपांची ओळ. हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. हिंदू धर्मानुसार या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षानंतर आणि रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येत परत आले होते. अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगर दीपांनी उजळून टाकलं. म्हणूनच आपण दिवाळीत दिवे लावतो, प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा करतो. दिवाळी फक्त रामायणापुरतीच नाही, काही ठिकाणी हा सण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मिलनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर जैन धर्मात दिवाळी हा दिवस भगवान महावीरांनी निर्वाण प्राप्त केल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि शीख धर्मात गुरु हरगोविंद सिंग तुरुंगातून मुक्त झाले म्हणून ह्या दिवसाची आठवण म्हणून तो साजरा केला जातो. म्हणजेच दिवाळी हा फक्त एक सण नाही, तर एकतेचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. आपण दिवाळीत अनेक दिवस साजरे करतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. वसुबारशीला गायीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला आरोग्य आणि संपत्तीचं प्रतीक म्हटले जाते. नरक चतुर्दशी वाईट शक्तीवर विजयाचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी साजरा केला जातो. पाडवा हा नवरा बायकोच्या नात्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. आणि भाऊबीज बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस असतो. प्रत्येक दिवस वेगवेगळी भावना आणि परंपरा घेऊन येते. दिवाळी आपल्याला शिकवते की प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतो, चांगुलपणा वाईटावर जिंकतो आणि आनंद वाटल्याने तो दुप्पट होतो. हा सण म्हणजे फक्त फटाके, मिठाई, दिवे नव्हे, तर आपल्या मनातील अंधार दूर करून सकारात्मकता पसरवण्याचा दिवस आहे.